जागतिक महिला दिनानिमित्त मराठवाडा विभागस्तरीय खुल्या महिला कबड्डी स्पर्धा उत्साहामध्ये संपन्न। याबाबत सविस्तर बातमी अशी की जागतिक महिला दिनानिमित्त मराठवाडा विभागस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आले होते। सिडको नवीन नांदेड येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 7 मार्च 2026 रोजी झालेल्या या स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामधील महिला कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता। कोरो इंडिया एकल महिला संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये प्राध्यापक डॉक्टर विजया उफाडे दाडेल यांनी महिलांनी आजच्या काळामध्ये सामाजिक, कौटुंबिक व व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले असल्याचे सांगितले। महिलांनी स्वावलंबनाबरोबरच स्वसंरक्षणातही सक्षम बनत कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे। महिलांनी केवळ कुटुंबाच्या विकासापुरते मर्यादित न राहता समाजाच्या प्रगतीसाठी पुढे येऊन कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या स्पर्धेचे उद्घाटन मन्नत तेलंगे यांच्या हस्ते झाले। प्रमुख पाहुणे म्हणून कोरो इंडियाच्या कार्यकर्त्या लक्ष्मीताई वाघमारे, रुक्मिणीताई नागापुरे, लक्ष्मणभाऊ हजारे, रवींद्रभाऊ नन्नावरे मुंबई, प्राध्यापक वैशाली सावंत, तृतीयपंथी समुदायातील अमोल डोईजड, चंद्रकला देवकर, जयेंद्र सोमवंशी, भीमाशंकर कांबळे आदी जण उपस्थित होते। कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना महापौर सो कविता संतोष मुळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली। यावेळी नगरसेविका सुवर्णा सतीश पाटील बसवदे, निरंजनाताई राजू लांडगे, माजी नगरसेविका बेबीताई जनार्दन गुपिले, संतोषजी मुळे, तालुका क्रीडा अधिकारी बालाजी शिरशीकर, कोच म्हणून प्राध्यापक डॉक्टर रमेश नांदेडकर व त्यांची टीम आदींची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेमध्ये संकल्प महिला कबड्डी संघ लातूर यांनी प्रथम क्रमांक पटकावीत 5,000 रुपये रोख, मेडल व ट्रॉफी जिंकली। विठाई महिला कबड्डी संघ अहमदपूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवीत 3,000 रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी मिळवली। तर कुशीधारा महिला कबड्डी संघ सिडको यांनी तृतीय क्रमांक मिळवीत 2,000 रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी पटकाविली। उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनिता तेलंग, शीला जाधव आणि बायजाबाई यांना गौरविण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। यामध्ये दीपाली मोरे यांना उत्कृष्ट सादरीकरणासाठी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच कोकणाच्या पुण्यभूमीवर दोनच राजे इथे जन्मले या विषयावर मुलींनी सादर केलेल्या उत्कृष्ट कार्यक्रमालाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक इरवंत सूर्यकार यांनी केले, तर सूत्रसंचालन वर्षा खानजोडे यांनी केले। या स्पर्धेचे आयोजन मराठवाडा विभागातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। यामध्ये वंचित विकास लोकसंस्था नांदेडचे समता फेलो ज्ञानोबा सूर्यवंशी, संचालक रेखाताई सूर्यवंशी, रयत सेवाभावी संस्थेचे संचालक इरवंत सूर्यकार, सपना टोमके, भारतीय भटक्या विमुक्त जाती विकास संस्थेचे देवीदास हादवे, गणेश शिंदे, जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक अंकुश वाघमारे, जिजामाता सेवाभावी संस्थेचे संचालक अण्णाराव सूर्यवंशी, जनविकास मंडळ बाराळीचे संचालक HP कमलाकर, समता फेलो आनंदा बनकर, माधव पवार, रूढीग्रस्त लोक वंचित कलावंत परिषद परभणीच्या बायजाबाई, सन्मान सर्वांगी मानव विकासचे संचालक शिवाजी कांबळे, संकल्प सेवाभावी संस्थेचे संचालक दीपक कांबळे यांचा पुढाकार होता। या स्पर्धेमध्ये परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामधील महिला कबड्डी खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे महिलांमध्ये क्रीडा स्पर्धेची आवड वाढीस लागून आत्मविश्वासाला नवे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी मन्नत संग्राम तेलंगे, तृतीयपंथी, राहणार गोपाळ चावडी, सिडको, नांदेडवरून। तर आम्हाला ह्या ज्या कार्यक्रम आयोजित केला, कबड्डी स्पर्धा कार्यक्रम आयोजित केला, ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरांनी आम्हाला मानधन दिला आणि आम्हाला समाविष्ट केला सूर्यवंशी सरांनी सर्वप्रथम आणि अनुराधाताई जाधव यांचे पण आभार व्यक्त करतोय। आणि एवढंच नाही तर तृतीयपंथी समाज भरपूर काही गोष्टींपासून अनुचित आहे। आमच्या समाजाला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं किंवा कुठल्या क्षेत्रात नाही जायचं, आपल्या समाजामध्ये तृतीयपंथी समाज हे एक पण समाज आहे आणि आपल्या समाजाचा आम्ही पण एक घटक आहोत। तर ह्या गोष्टीनुसार आम्ही पण मानव आहात।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, तर त्या संविधानामध्ये असं आहे की सर्व सर्व समान नागरिकांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे आम्ही पण तृतीयपंथी आहोत, पण आम्ही पण एक सर्वसामान्य नागरिक आहोत. नागरिक बनून जीवन जगण्याचा अधिकार आहे. मानव घटक आहोत, आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे. सर्वांना मी विनंती करते, आमच्या पण सर्वसामान्य माणसांना, आमच्या पण तृतीयपंथी समुदायांना मानधन देण्यासाठी, मानधन सर्वसामान्य माणसां पद्धतीनुसार आम्हाला पण सामान्य मानावं आणि आम्हाला पण सगळ्या काही गोष्टींमध्ये, सगळ्या काही कुठल्या पण याच्यामध्ये घेऊन चालावं. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपविते. तुमचं जास्त वेळ नाही बोलू शकत. बस. आणि सर्वात स्पर्धेसाठी आलेला आपल्याला प्रथम केलं जाहीर तर स्पर्धेसाठी आलेल्या सर्वांना मनापासून आई अंबिकाचरणी प्रार्थना करते की सर्वांनी नांदेड जिल्हास्तरीय तुम्ही कबड्डी स्पर्धेसाठी आलेले आहोत, तर त्यांना आई जगदंबाचरणी प्रार्थना करते, यशाचे शिखर गाठावे. आई जगदंबा तुमच्या पाठीशी उभी राहावी, संकटाला धावून यावे आणि एका यशाचे शिखर गाठावे. तुम्ही तुम्ही तुमचं नाव कमवावे. तुमचंच नाही तर तुमच्या पूर्ण परिवाराचं नाव कमवावे. एवढीच माझी इच्छा आहे, एवढीच माझी प्रार्थना. एवढं केलं माझी मुली सध्या संपवितो. महाराष्ट्र उद्घाटन झालं, ते उद्घाटन केलं निमित्ताने हे पण मी आभार व्यक्त करते. सूर्यवंशी सरांचं व अनुराधाताई जाधव यांच्यामुळे मला येण्याची संधी मिळाली, त्यांचं पण आभार व्यक्त करते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभी को महाराष्ट्र में स्वराज्य की स्थापना के लिए जो प्रेरणा दी, ऐसी हमारी माँ जिजाऊ, उसके साथ स्त्री शिक्षा की उद्गाता माँ सावित्री, त्याग, संघर्ष और धैर्य के प्रतीक माता रमाई, अंग्रेजों के धैर्यता से लड़ने वाली वीरांगना रानी लक्ष्मीबाई, सभी अद्वितीय विभूतियों को मैं अभिवादन करती हूँ और राष्ट्रीय नेतृत्व और संस्था विकास कार्यक्रम के अंतर्गत अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर सोलो इंडिया एकल महिला संगठन तथा विभिन्न संस्थाओं द्वारा आयोजित विभागों को गठित करता है सभी का मैं स्वागत करती हूँ। इस कार्यक्रम के उद्घाटन के लिए नम्र तिलंगी जी का मैं स्वागत करते हुए उन्होंने एक अच्छा मनोबल यहाँ पर व्यक्त किया है। ज्यादा शिक्षा में होने के बावजूद भी उन्होंने अपना मनोबल यहाँ पर व्यक्त किया है। इसके साथ कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर प्राध्यापक श्रीमती वैशाली सावंती, प्रमुख ग्रामीण टेक्निकल एंड मैनेजमेंट कैंपस विद्यार्थी तथा सभागार में उपस्थित सभी महिलाओं को मैं अंतर्राष्ट्रीय महिला दिन की शुभकामनाएं। आप सभी को अपने मेहनत से ये करना है और अपने घर के इलाकों की छोड़कर काम छोड़कर आज तुम इसके कबड्डी के मैदान में जब जाओगे तब आपका विकास होगा, आंतरिक विकास होगा और इस विकास के लिए एकल संस्था कोरोमंडल संतुष्ट होकर आपके लिए ये कार्य किया है। इसीलिए उनका मैं अभिनंदन करती हूँ, क्योंकि महिलाओं के लिए ऐसा कार्यक्रम होना बहुत जरूरी है। और मैडम जी ने वैसे बताया कि महिलाओं को बचत गट के अनुसार और अन्य किसी संगठन के अनुसार अपना व्यवसाय भी वो कर सकती है और व्यवसाय में आगे वो बढ़ सकती है। तो मैं उपस्थित सभी स्पर्धकों को शुभकामनाएं देती हूँ कि आप धैर्यता से, प्रामाणिकता से खेलें। धन्यवाद। ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत महिला जागतिक दिन हा फक्त 8 मार्च रोजी साजरा केला जातो, पण एक महिला या नात्याने मी सांगू इच्छिते की महिलांचा रोजच्या जीवनामध्ये सन्मान व्हायला पाहिजे। त्यांना संविधानिक जे मूल्य रोजच्या जीवनात त्यांना मदत केल्या जातात, उच्च नीचता दाखवली जाते, ती नष्ट झाली पाहिजे। या हेतूने एक शासनाच्या पेखाडामध्ये लाथ मारण्याचं काम या खेळाच्या माध्यमातून दाखवत आहोत। आज नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर 16 संघ आलेले आहेत 4 जिल्ह्यामधून आणि 16 संघातून 200 महिला आलेल्या आहेत की हे खेळ नसून या महिलांचं
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कौशल्य वाढवण्यासाठी या खेळाच्या माध्यमातून महिलांची हिंमत वाढावी, महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा कोरो अंतर्गत ठेवलेला एक प्रोग्राम आहे. नमस्कार, मी सपना. ग्रासरूट नेतृत्व संस्था विकास कार्यक्रम अंतर्गत 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त हा कबड्डी विभागीय स्तर महिला खुल्या कबड्डी स्पर्धा निमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या ठिकाणी 17 संघाचा समावेश आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्याही महिला बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत. परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सन्मान जसं समाजामध्ये अनेक रूढी परंपरा चालत आहे त्याप्रमाणे त्यांना चांगल्या प्रकारे जगावे, सर्व महिलांना खेळण्यासाठी संधी मिळावी आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मागे काय केलंय ते आता म्हणजे मागे त्यांनी खूप वर्षापूर्वी खेळलेला खेळ आहे, पुन्हा आता नवीन स्तरात त्यांनी खेळत आहेत. नमस्ते, मी रुक्मिणी. कोरो इंडिया आणि विविध सामाजिक संस्था संघटना या मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये आपण 13 संस्था संघटनेच्या माध्यमातून आणि कोरो इंडियाच्या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी महिला, ट्रान्स वुमन आणि सर्वच एकूण 17 संघ या ठिकाणी सिडको नांदेड या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. कारण की जागतिक महिला दिन हा वेगवेगळ्या ह्याने आपण साजरा करतो, परंतु महिलांना ही स्पेस आहे ग्राउंडवर उतरणे आणि खेळणं हा महिलांचा लहानपणापासूनच थांबलेला असतो. म्हणून आपण जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये ज्या संस्था संघटनेच्या माध्यमातून काम चालू आहे कोरो इंडियाच्या माध्यमातून जे सामाजिक नियम ओढवणे, म्हणजे जसं की महिलांनी तुम्ही हे नाही केलं पाहिजे, तुम्ही हे नाही केलं पाहिजे, ते जे काही थांबवलं गेलेलं आहे ते महिलांना ती स्पेस, ते बालपण आठवलं पाहिजे आणि त्यांना ती संधी या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतोय. या ठिकाणी महिलांना इतक्या आनंदाने या ठिकाणी नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातून एकूण 17 संघ उतरलेले असून अगदी आनंदामध्ये या ठिकाणी महिला या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आनंद घेत आहेत. आणि याचं तात्पर्य की महिलांना जे त्यांचं बालपण जे आठवतो, म्हणजे जसं की कबड्डी हा महिलांसाठीच नाही असं म्हटलं जातं आणि महिलांना जे दुय्यम स्थान दिलं जात आहे ते थांबवणं आणि महिलांनाही स्वतंत्र जीवन जगता आलं पाहिजे, तेही माणूस आहेत त्यांनाही माणसाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे या अनुषंगाने स्पर्धा आहे. त्याचं कारण आहे की आम्ही सगळे माणूस आहोत, आम्ही सगळे एकत्रित म्हणजे स्त्री आणि पुरुष एवढंच आपण जाती म्हणतोय, बाकी सगळे आपण सामावेश एक काम करतोय. याच अनुषंगाने त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केले की आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही सगळे माणसं आहेत आणि माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे. या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ज्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मराठवाड्यामध्ये, ह्या शेवटच्या टप्प्यावरच्या कबड्डी स्पर्धा आहेत मराठवाड्यामध्ये. तमाम महिलांना या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते. धन्यवाद. तर या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी एकल महिला म्हणून या कार्यक्रमामध्ये पाहण्यासाठी आले. 1 वर्ष मी ग्रासरूट नेतृत्व संस्थेमार्फत काम केले आणि याच्यातून मला असं एका घरामध्ये राहिले आणि मला कशी कोंडोडी केली आणि इथून माझा विकास कसा होणार हे मी या कार्यक्रमात येऊनच धाडस झालं मला. आणि मला एक प्रांगणावर लहानपणचं बालपण आठवलं. मी लहानपणी कबड्डी खो खो खेळण्याचा मला एक छंद होता आणि गीत गाण्याचा छंद होता आणि तरी मी मला हे विधवा असल्यामुळे मला कुठंच या कलेला मला वाव भेटलेला नाही आणि त्याच्यामुळे मी या मला एक वाव भेटला आणि बालपण आठवलं आणि मी मैदानामध्ये उतरून कबड्डी केला आणि आमचा संघ जिंकला पण होता एक मुखेडमध्ये. असं मला एक महिला असून मी सक्षम होऊन आता पुढे कार्य असं करू शकेल असं मी बी एक विधवा म्हणून अबला म्हणून जगणारी नाही असं एक मला याच्यातून कार्य घडलं आणि सहकार्य संपूर्ण भेटलं मला याच्यामधून आणि सक्षम झाले. सर्वांना नमस्कार. जय संविधान. आज 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कोरो इंडिया व त्याला समर्पित असलेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रासरूट नेतृत्व आणि संस्था विकास कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी खुल्या महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन विभागीय स्तरीय मराठवाडा विभागीय स्तरीय
आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्हा सर्व मराठवाड्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आम्ही नांदेड वासियांच्या वतीनं जोरदार हार्दिक असं स्वागत करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मनमत संग्राम तेलंगेताई, तृतीय पंथीय समुदायातून त्यांना मान दिला, त्या सुद्धा आपल्या महिला आहेत, भगिनी आहेत, म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ लेखिका, प्राध्यापक डॉक्टर विजयाताई भारत गाडे मॅडम, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक श्रीमती वैशालीताई सावंत मॅडम, प्रमुख ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड, आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अमोल विलासजी डोईजडे, चंद्रकला देवकर, चंद्रनाथ नरबाजी सूर्यवंशी, सोमवंशी, भीमाशंकर कांबळे, हे सर्व तृतीयपंथी समुदाय प्रमुख आहेत. आणि मंचावर उपस्थित आमच्या कोरो इंडियाचे कार्यकर्ते रुक्मिणीताई नागापुरे आणि लक्ष्मीताई वाघमारेताई, या सर्व मान्यवर कार्यकर्त्यांचं, मंडळींचं आणि सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर ही प्रास्तावना अगदी 2 मिनिटात तुमच्या पुढे ठेवतोय. मुळात या खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन महिलांचं का केलं जावं, तर महिलांचा शारीरिक सुप्त गुणांचा विकास आणि त्यांचा जे लैंगिक भेदभाव केला जातो समाजामध्ये, महिला हे कबड्डी खेळू शकत नाहीत, स्त्रीला एक दुय्यम वागणूक दिली जाते, अशा पद्धतीनं हा जो दृष्टिकोन आहे समाजात, तो दृष्टिकोन हा कुठेतरी पुसून टाकला जावा. त्यामागचा हे लिंग भेदभाव जो आहे, जेंडर इक्वेलिटी म्हणतो आपण, स्त्री पुरुष समानता, हा जो लिंग भेदभाव आहे तो नाहीसा व्हावा, हा त्यामागचा कोरोचा मेन उद्देश आहे. आणि एकल महिला संघटना जी कार्यरत आहे महाराष्ट्रभरात, या एकल महिला संघटनेच्या माध्यमातून हे पहिल्यांदा संधी मिळाली. गेल्या अनेक वर्षापासून हे खुल्या महिला कबड्डीचं आयोजन केलं जातं. आपल्या नांदेड शहरामध्ये हे दुसरं तिसरं खुल्या महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन आहे. आणि महिलांच्या ज्या सुप्त गुण आहेत, खेळाचं कौशल्य आहे, हे विकसित व्हावं, त्यांच्या शारीरिक वृद्धी व्हावी, त्यांचा शारीरिक विकास व्हावा. आणि आम्ही सुद्धा पुरुषांच्या तोडीस तोड बरोबरीने सुद्धा आम्ही समाजात वावरतो. हा उद्देश संविधानामध्ये आपला समता, स्वातंत्र्य, बंधुता हे दिलेलं आहे. आणि हे संविधानिक मूल्य आपल्याला रुजवत असताना, म्हणून ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रम हाच तो एक गाभा आहे. आपण जे आदर्श पुरुष आपल्यासोबत, आदर्श माता या ठिकाणी ठेवलोय, यांचं कार्य हे अद्वितीय आहे, म्हणून त्यांना आपण आदर्श मानलो, त्यांना नमन झालो, त्यांना वंदन केलो. यांच्यासारखा आपल्याला समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी केवळ आपण खिलाडूवरतीने खेळ तर खेळूयात, परंतु आपल्या कोरोशी संलग्नित असलेल्या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये संविधानिक मूल्य रुजवूयात, एवढाच आशावाद या ठिकाणी ठेवतो. आणि या कार्यक्रमाला लातूर, हिंगोली, परभणी आणि नांदेड येथून आलेले सर्व सन्माननीय संस्थापक, सर्व समता फेलो, सर्व जीएनईपी फेलो यांचं सुद्धा मी नाव घेण्यास विसरला असेल, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी इथपर्यंत एवढ्या खेळाडूंना घेऊन आलेला आहे. तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि स्वागत सुद्धा करतो. या ठिकाणी थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, धन्यवाद, जय हिंद, जिंदाबाद.